नमो शेतकरी सन्मान निधीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नमोचा 6वा हप्ता का आला नाही? मुख्यमंत्र्यांनी सांगितली नमोचा 6वा हप्ता का नाही आला याची 4 कारणे सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहेत। याच 4 कारणामुळे नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा झाले नाहीत। बघा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले, नमो शेतकरीचा 6वा हप्ता न येण्याची 4 कारणे बघा कोणती आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचे तुम्ही 5 हप्ते आधी घेतले असतील आणि 6वा हप्ता आज येईल उद्या येईल अशी आतुरतेने तुम्ही जर वाट बघत असाल तर नेमकं तुम्हाला हप्ता हा का आलेला नाही याची 4 कारणे आता मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी सांगितले आहेत। तर मग कोणती 4 कारणे आहेत, नेमकं का तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे आले नाहीत? बघा, तुम्हाला अजून पण नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जर आलेला नसेल तर नेमकं काय 4 कारणे असू शकतात। नेमकं तुमच्या बँकेत नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुमची कोणती चुकी झाली आहे का? कोणत्या जिल्ह्यांना हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटला आहे? कोणत्या जिल्ह्यांना नमोचा हप्ता अजून पण भेटला नाही? नेमकं मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणालेत? कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी अधिकारी नेमकं काय म्हणालेत? नेमकं जे 1642 कोटी इतका नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, नेमका कुठे येऊन हा निधी अडकला आहे? तुम्हाला पैसे कधी येतील का तुम्हाला पैसे येणारच नाहीत? अगदी याबद्दल सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्याचे 2000 रुपये येण्याची जर वाट बघत असाल तर महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे। तर बघा, 26 मार्चला एक GR आला, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तर त्यासाठी 1642 कोटी रुपये मंजूर करण्याबाबत मंजुरी अशा प्रकारचा एक GR आलेला होता। त्याच्या माध्यमातून मित्रांनो राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्यासाठी हे 1642 कोटी रुपये बँकेत सुद्धा टाकण्यात आले होते। मग तुम्हाला आता आधीचे पैसे तुम्हाला हे आधीच पैसे यायला पाहिजे होते, परंतु तुम्हाला हे पैसे आलेले नाहीत। याच्या महत्त्वाचे 4 कारणे आता समोर आले आहेत। कालच अनेक शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आणि त्यांनी कृषी मंत्र्यांना संतप्त होऊन त्या कृषी मंत्र्यांच्या PNना फोन लावला। त्यांनी आता विचारलं, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नेमकं 1642 कोटीचा जो GR काढला होता तर तो बँकेमध्ये नेमकं हे पैसे सोडले आहेत का याची आम्हाला त्यांच्यासोबत बातचीत करायचं आहे असं कृषी मंत्र्यांच्या PNना शेतकऱ्यांनी फोन केला। असं म्हटल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलं, आम्ही तर राज्य सरकारच्या माध्यमातून बँकामध्ये 1642 कोटी रुपये इतका निधी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यासाठी बँकेला हा निधी दिला आहे, तर तुम्हाला अजून पैसे आले का नाहीत असे जेव्हा कृषी मंत्र्यांनी विचारलं तेव्हा स्पष्टपणे शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जो शब्द दिला होता की पीक विमा 31 मार्चच्या आतमध्ये येणार, 31 मार्चच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्त्याचे 2000 रुपये देखील येणार असं तुम्ही म्हणला होता, तर आमच्या बँकेत 1 रुपया पण अजून आले नाही। यावरती स्वतः कृषी मंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती काय दिली बघा आणि 4 कारणे हे हप्ता न येण्याची काय सांगितलेत नक्की बघा। या 4 कारणामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत आणि पीक विम्याचे देखील पैसे जमा झाले नाहीत। मग काय कारणे असू शकतात असा प्रश्न मित्रांनो तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर याच प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही याचं पहिलं कारण सांगितलंय। बघा, सरकार म्हणतंय आम्ही स्वतः बँकांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यासाठी आदेश पण दिले आहेत आणि 1642 कोटी रुपये आम्ही बँकांना दिलेले सुद्धा आहेत। मग आता हे पैसे कुठे गेलेत? अजून का पैसे खात्यामध्ये आले नाहीत असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आता निर्माण झाला असेल। तर बघा शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सारखं जाऊन नमोचा हप्ता आला का नाही हे चेक करत आहेत, परंतु त्यांना त्या ठिकाणी दाखवलं जात आहे की तुमच्या खात्याचं जे काही वितरण आहे हे रिजेक्ट करण्यात आलं आहे।
त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही मोठ्या चिंतेमध्ये आहेत, नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजणं झालंय। तर बघा काय करावं लागणार आहे नक्की बघा। तर बघा याचं कारण सुद्धा नेमकं तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये नमोचे 2000 रुपये येण्यासाठी काय करावं लागणार आहे बघा, याचे कारण सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे। नेमकं तुम्हाला काय केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्ता येईल बघा। नेमकं कुठं पैसे अडकलेत तर बघा सर्वात पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो तुम्ही चेक करायचं आहे की तुमच्या आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक केलेलं आहे का बघा। यामुळे सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे अजून पण जमा झालेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांना सांगितलं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करत नाही, म्हणजेच बँकेचं खातं आधार कार्डला जोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे अजिबात खात्यावरती तुमच्या येणार नाहीत। त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या बँकेचं खातं तुमच्या आधार कार्डच्या नंबरला लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची अजून 2 ते 3 कामे पुढे सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ यासाठी पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जर पाहिजे असेल तर नेमकं काय काय चुकलंय, तुम्हाला काय काय करावं लागणार आहे हे सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी बँका वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, म्हणजे 2025च्या जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये काही बँकांचे केंद्र सरकारच्या माध्यमातून IFSC कोड बदलण्यात आले आहेत। त्यामुळे काही बँका सुद्धा नमो शेतकरी योजनेसाठी वगळण्यात देखील आल्या आहेत। त्यामुळे मग अशा बँका कोणत्या आहेत ज्या नमो शेतकरी योजनेसाठी वगळण्यात आल्या आहेत तर त्यांची नावे सुद्धा या ठिकाणी आता सांगतो। सर्वांनी बघा शेतकरी मित्रांनो या वगळण्यात आलेल्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्याचे IFSC कोड बदलण्यात आले आहेत। तर मग यामध्ये अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही, त्यांनी त्यांचे बँकेचे खाते ताबडतोब बदलून घ्यावे असे सुद्धा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले। तर मग आता कोणत्या बँका वगळण्यात आल्या आहेत याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू बघा। या बँका अजिबात चालणार नाहीत बघा। त्यातली पहिली बँक आहे 13 बँक, ही देना बँक चालणार नाही। दुसरी बँक विजया बँक, त्यानंतर बघा तिसरी बँक सिंडिकेट बँक, 4 नंबरची बँक अलाहाबाद बँक, 5 नंबरची बँक ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स, 6 नंबरची बँक स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, 7वी बँक स्टेट बँक ऑफ हैदराबाद, 7वी बँक बघा। त्यानंतर पुढची बँक स्टेट बँक ऑफ म्हैसूर, त्यानंतर पुढची बँक स्टेट बँक ऑफ पटियाला, त्यानंतर पुढची बँक आहे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक। यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलले आहे तर याचा IFSC कोड चेंज झाला आहे, तुम्ही खाते बदलून घ्या। शेतकरी मित्रांनो या बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता बघा या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरून नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा केले जाणार नाहीत। याचे कारण म्हणजे या बँकांचे 2024 ते 2025 या वर्षामध्ये IFSC कोड बदलले आहेत आणि या बँका मोठमोठ्या बँकामध्ये विलीन झाल्या आहेत, म्हणजे स्टेट बँक ऑफ सारख्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI सारख्या या मोठ्या बँकेमध्ये या छोट्या बँका विलीन झाल्या आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खाते उघडले आहे तर त्या शेतकऱ्यांनी आपले खाते आता पुढे सांगणार आहेत त्या 12 बँकेमध्ये उघडणे गरजेचे आहे। तर त्या कोणत्या 12 बँका आहेत ज्यामध्ये सर्वात पहिला नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडले जातात ते पाहू। त्यानंतर शेवटला नेमकं तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे ते सांगणार आहे बघा। पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 5वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, 6वी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, 7वी बँक आहे कॅनरा बँक, 8वी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 9वी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, 10 नंबरची बँक आहे इंडियन बँक। मित्रांनो इंडियन बँक मगा सांगितली ती इलाहाबाद बँकेमधून आता विलीन झाली आहे, ती म्हणजे इंडियन बँकेमध्ये। त्यानंतर 11वी बँक आहे ती म्हणजे पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर 12वी बँक आहे ती म्हणजे युको बँक। या बँका चालणार आहेत। मित्रांनो आता यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही काही सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही बघा। आता विषय काय झाला आहे की मागील 2 ते 3 दिवसामध्ये बँकांना पण सुट्ट्या होत्या, त्यामुळे काय झालं बँकामध्ये पैसे येऊन पडलेत, परंतु बँकेचा सर्व्हर डाऊन असल्याने हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झाले नाहीत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार असल्याची मोठी माहिती बँकांकडून मिळाली आहे। बँकेमध्ये 1642 कोटी रुपये इतका आता निधी पोहोचलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर आधार कार्डला तुमच्या बँकेचे खाते लिंक केलेले असेल तर आज उद्या परवा असं 3 दिवसामध्ये केव्हाही तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेमध्ये आल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।